हॅलो, हाय, नमस्कार. आज ना मी पास्ता बनवते आणि फर्स्ट टाईम बनवला, ते पण देवांशच्या रिक्वेस्टवरती. खूप दिवसापासून त्याची रिक्वेस्ट होती की मम्मा पास्ता बनव, पण मी आत्तापर्यंत कधीच बनवलेला नाही. पण आज पहिली वेळेस ट्राय केला, घरात आणून ठेवलेला होता. तर म्हणलं बनवून द्यावा आणि त्याची एक्झाम चालू आहे शॉर्ट ब्रेकसाठी. ठीक आहे, दुपारी 12:30पर्यंत तो घरी येऊन जातो. म्हणून त्याला पास्ता बनवला आणि इथे देवांशला रेडी करते. दूध दिले पिण्यासाठी. सकाळच्या घाईत एवढी सगळी कामे असतात ना, छोटी छोटी. एक जरी मिस झालं ना, मला खूप वाईट वाटतं, कारण सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की टाईमवरती व्यवस्थित पार पडाव्यात. आणि देवांशीला पण पास्ता खूप आवडला, त्याने पण ट्राय केला आणि इथे म्हणतोय मला, प्लीज मम्मा मला देवांशला म्हणजे दादाला सोडायला गाडीपर्यंत घेऊन चल. आणि इथे बघा देवांशचा टिफिन मी पॅक केला, तर म्हणजे थंड होण्यासाठी ठेवला होता भरून. तर ह्याचं मध्ये मध्ये चालू असतं खाणं. आणि खूप कमी गोष्टी आहेत की त्याला आवडतात आणि पास्ता त्याला खरंच खूप आवडलं. मला पण बरं वाटलं, चला ठीक आहे, दोघांनाही आवडतं आहेत ह्या गोष्टी. आणि मग देवांशला घेऊन खाली आले, देवांशला ड्रॉप केलं, परत घरी आले. घरची कामे आवरली, आंघोळ वगैरे होती माझी, आंघोळ वगैरे केली. देव घासायचे ते देव घासून घेतले, देवाची पूजा केली. शिवचं पण आवरलं आणि सकाळी सकाळी शिवला ना 30 ते 40 मिनिटं आरामशीर लागतात सकाळचा नाश्ता करायला. आणि शिव इथे निघाला स्कूलला, त्याला रेडी केला आणि लिफ्टपर्यंत जाईपर्यंत शिवचं चालू असतं बाय करणं. मी म्हणते की बाबा पुढं बघ, नाही तर पडशील तू, आता जा. मग नंतर इथे बनवते दुपारच्या जेवणामध्ये ज्वारीची भाकरी आणि कांद्याच्या पातीची भाजी मसूरची डाळ टाकून. खरंच खूप छान कॉम्बिनेशन आहे. भेटते नवीन शॉर्टमध्ये, तोपर्यंत बाय.